नमस्कार शेतकरी मित्रांनो, टेक स्मार्ट गेम चॅनल यामध्ये तुमचं स्वागत आहे. जसं की मित्रांनो बघू शकता, पी एम किसान योजनेचा जो 19 हप्ता हा आपल्याला कधीपर्यंत भेटू शकतो आणि कधी भेटेल हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर चला मग व्हिडिओला सुरू करूया. अवकाशी तपासाचे संपूर्ण तपशील जाणून घ्या. जसं बघू शकता मित्रांनो, पी एम किसानचा 19वा हप्ता केंद्र सरकारने 19वा हप्ता केंद्र सरकारने 5 ऑक्टोबर 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात पी एम किसान योजनेचा 18वा हप्ता जारी केला होता. आता करोडो शेतकऱ्यांना 19व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. 19व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येईल आणि पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळण्यासाठी काय करणे आवश्यक आहे ते बघूया आपण. जसं बघू शकता मित्रांनो, देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खत आणि पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही एक महत्त्वाची आर्थिक साधन आहे. याद्वारे सरकार शेतकऱ्यांना एकूण 6,000 रुपये 3 हप्त्यामध्ये म्हणजे प्रत्येकी हप्त्यात 2-2 हजार रुपये देते. जसं म्हणजे बघू शकता 4 महिन्याच्या अंतराने हे पैसे मिळतात. जसं आतापर्यंत देशातील 13 कोटीहून अधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. पी एम किसान सन्मान निधीचे आतापर्यंत 18 हप्ते जारी करण्यात आले आहेत. 19वा हप्ता कधी जारी केला जाईल आणि तुम्ही लाभार्थ्यांच्या यादीत तुमचे नाव कसे तपासू शकता ते आज आपण बघूया. जसं बघू शकता मित्रांनो, दर 4 महिन्यांनी हप्ता दिला जातो. मोदी सरकार दर 4 महिन्यांनी पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता जारी करते. या योजनेचा 18वा हप्ता 5 ऑक्टोबर 2024 रोजी जारी करण्यात आला होता. याचा अर्थ पी एम किसान सन्मान निधीचा 19वा हप्ता फेब्रुवारी 2025मध्ये रिलीज केला जाऊ शकतो. देशातील 13 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तथापि पी एम किसान सन्मान निधीचा 19वा हप्ता जारी करण्याबाबत सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. जसं की मित्रांनो बघू शकता, फेब्रुवारी महिन्यात जो आपल्या पी एम किसानचा जो 19 हप्ता ते येण्याचे भरपूर चान्सेस आहेत. कारण की आपल्या महाराष्ट्र सरकारचा नमोचा जे 6वा हप्ता आहे ते दोन्ही मिळून 4,000 रुपये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना भेटणार आहेत. म्हणजे आपल्याला भेटणार आहेत. महाराष्ट्रातली सर्व जे लाभार्थी पात्र लाभार्थी आहेत त्यांना भेटणार. तर कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार, तर ज्या शेतकऱ्यांचे ई-के-वाय झाले नाही त्यांनी लवकरात लवकर ई-के-वाय करून घ्या. ऑफिशियल वेबसाईटवर करू शकता किंवा तुम्ही आपल्या जवळच्या नजीकचं जे CSC सेंटर आहे त्याच्यावरती जाऊन करू शकता. तुमचं जर एखाद्या वेळेस लँड रेकॉर्ड नो असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, जवळच्या तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे आणि तिथं तुमचे बँक पासबुक आणि आपलं 7/12 जे आहे आणि फॉर्म भरून त्याचा एक द्यायचा आहे. ते 8 ते 15 दिवसामध्ये तुमचं जे लँड रेकॉर्ड आहे ते नोचं यस करतील. जर तुमचं इनव्हॅलिड झालं असेल काही कारणास्तव, तुम्हाला जर लेट झालं असेल म्हणजे ई-के-वाय-सी करायला, तर इनव्हॅलिड भरपूर जणांचे झालेले आहेत. असे भरपूर केसेस आहेत. तर त्या ठिकाणी बी तुम्हाला तेच इनव्हॅलिड म्हणून तुम्हाला अर्ज भरायचा. आमचा इनव्हॅलिड झाला, आम्ही पात्र असून देखील, तर ते पात्र असून अपात्र केले तर आम्हाला पात्र करण्यात येईल. किंवा कृषी अधिकारीचे कृषी ऑफिस असते आपले म्हणजे तालुक्याचं, त्या तालुक्याला जाऊन देखील आपण कृषी ऑफिसला फॉर्म देऊ शकता. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.